नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरबी मराठी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याला मिळणार आहे एक नवा 6 पदरी महामार्ग। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात ही मोठी घोषणा करण्यात आली आहे। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत। गेल्या 10-15 वर्षात अनेक मोठ्या महामार्गांची कामे पूर्ण झाली, तर अजूनही काही कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत। अहिल्यानगर जिल्ह्याला लवकरच एका नव्या 6 पदरी रस्त्याची भेट मिळणार आहे। ही घोषणा आज नितीन गडकरी यांनी केली आहे। नांदुरी शिंगोटे ते कोल्हार या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजनासाठी नगरमध्ये आले होते। त्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात गडकरी यांनी धुळे अहिल्यानगर या रस्त्याबाबत मोठी अपडेट दिली। त्यांनी सांगितले की लवकरच या रस्त्याचा DPR म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होणार आहे। धुळे अहिल्यानगर या रस्त्यावर मालेगाव, मनमाड, कोपरगाव या भागाची लांबी 76 किलोमीटर इतकी आहे। पूर्वी हा रस्ता BOT प्रोजेक्ट होता, म्हणजे बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर या पद्धतीवर तयार केला होता। महाराष्ट्र सरकारने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला नव्हता, त्यामुळे केंद्र सरकारला काम करताना अडचणी आल्या। मात्र आता BOT कालावधी संपल्यामुळे पुन्हा नव्याने DPR तयार करून काम सुरू करण्यात येणार आहे। सध्या या रस्त्याला 4 पदरी करण्याचा विचार आहे, पण जर जागा उपलब्ध झाली तर तो 6 पदरी केला जाईल, असं गडकरी यांनी स्पष्ट सांगितलं। 6 पदरी रस्ता झाला तर पुढील 25 ते 50 वर्षे कोणतीही अडचण येणार नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रस्त्याच्या कामाला येत्या 6 महिन्यात सुरुवात होणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हे एक सुवर्ण संधीचं पाऊल असणार आहे। तर मंडळी, ही होती धुळे अहिल्यानगर 6 पदरी महामार्गाची सविस्तर माहिती। अशाच अपडेट्ससाठी आपल्या आरबी मराठी कॉर्नरला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।